नमस्कार. आडवी रेकच्या पहिल्या भागामध्ये शुभारंभाच्या भागामध्ये मी डॉक्टर अमेय देसाई आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील एक प्रस्थापित व्यक्तिमत्व, ज्यांच्या विचारातनं तर्पण नावाची जी स्वयंसेवी संस्था स्थापन झालेली आहे, त्यांच्याशी आपल्याला मुक्त संवाद साधायचा आहे. मी आपल्या सर्वांच्या अनुमतीने त्यांचं स्वागत करतो. श्री श्रीकांत भारतीयजी. सर नमस्ते. समाजात आज अनेक आघाड्यांवर अनेक प्रश्न आहेत. आरोग्याचा प्रश्न आहे, शैक्षणिक प्रश्न आहे, अगदी अनाथ मुलांचा सुद्धा 18 वर्षाखालील अनाथ मुलांचा प्रश्न आहे. तर 18 वर्षावरीलच अनाथ मुलांचा प्रश्न का घ्यावा असं वाटला? खरं तर असं आहे की समाजामध्ये खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आणि आपण जर भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाच्या इतिहासामध्ये डोकावलं तर आपल्या असं लक्षात येईल की समाजामध्ये खूप मोठ्या लोकांनी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्शनमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. पण मी ज्यावेळेस OSD होतो माननीय मुख्यमंत्री साहेबांचा, त्यावेळेस अनाथ मुलांना 1% आरक्षण दिलं पाहिजे या विषयासाठीचा मी एक्झरसाईज करत होतो. मी हा विषय इनिशिएट केला होता. त्या दरम्यान माझ्या असं लक्षात आलं की सामान्यपणे लोक ऑर्फन म्हटलं की ऑर्फनेजेसमध्ये जातात. ऑर्फन म्हटलं की लोकांना ऑर्फनेजेसच दिसतात. पण त्या काळामध्ये माझ्या असं लक्षात आलं की एक समाजामध्ये मोठा वर्ग असा आहे की जो 18 वर्षाच्या नंतर ऑर्फनेजेसमधनं बाहेर पडला आहे. आणि दुर्दैवाने समाजातला हा सेक्शन दुर्लक्षित राहिला. सामान्यपणे काय होतं की माणसं, ऑर्गनायझेशन्स, NGO, समाजसेवक ऑर्फनेजेसमध्येच जातात. पण किती लोकांना माहिती की मुलं नंतर जातात कुठे? आणि मी स्वतःला एका वेगळ्या अर्थाने भाग्यवान समजतो की त्या काळामध्ये अशी कित्येक मुलं जी 18 वर्षाच्या वरची आपापल्या क्षेत्रामध्ये मोठी झालीत, माझ्या संपर्कामध्ये आलीत, मैत्री झाली, नंतर नातं निर्माण झालं. म्हणजे आता तर मी एका अर्थाने स्वतःला खूप भाग्यवान समजतो की त्यातली काही मुलं मला बाबा आणि माझ्या मिसेसला आई म्हणतात. खरं पाहिलं तर त्यांच्या आयुष्यात मोठा व्हायला माझा रोल कुठेच नाहीये. पण त्यांच्यातली ही स्पेस मला भरून काढण्याची संधी मिळाली. आणि त्यावेळेस माझ्या लक्षात असं आलं की समाजातला हा सेक्शन असा आहे की या सेक्शनमध्ये कोणीच लक्ष नाही दिलं. कोणी म्हणजे अक्षरशः कोणीच नाही. सरकारने नाही, जे द्यायला पाहिजे होतं 70 वर्षाच्या काळामध्ये, दुर्दैवाने NGOजनी नाही, त्यांनी द्यायला पाहिजे होतं, समाजसेवकांनी नाही, त्यांनी द्यायला पाहिजे होतं. पण याचा अर्थ असा नाही की लक्ष दिलं नाही. ऑर्गनाइज वेनी व्हिजन डोळ्यासमोर ठेवून डेटाबेस लक्ष दिलं गेलं नाही. एका सेक्शनला नीट फोकस करून प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी लक्ष दिलं नाही. लोकांनी इंडिव्हिज्युअल लेवलला काम केलंय, पण ऑर्गनाइज लेवलला दुर्दैवाने केलं नाही. आणि मी स्वतःला या विषयात भाग्यवान समजतो की समाजातला हा सेक्शन माझ्याशी इंटरॅक्ट झाला आणि मला या सेक्शनमध्ये काम करण्याची संधी मिळाली. एका अर्थाने या क्षेत्रामध्ये तसं पाहिलं तर कोणी नाही, त्यामुळे या सेक्शनमध्ये लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटलं. आजच्या तारखेला हा जो वयोगट आहे किंवा हा अनाथ मुलांचा 18 वर्षावरील जो एक सबसेट आहे, ज्याला आपण कॅटेगरी एक म्हणू शकतो की 18 वर्षावरील अनाथ, यांचं आजच्या तारखेचं आयुष्य याविषयी थोडक्यात काय सांगाल? अगदी मोकळेपणाने सांगायचं झालं तर 18 वर्षावरच्या अनाथ मुलांच्या आयुष्यात असलेल्या इतक्या अस्वस्थ करणार आहेत, इतक्या विचित्र आहेत आणि इतक्या वेगळ्या आहेत की कुठलाही माणूस तिथे इंटरॅक्ट झाला की अस्वस्थ होतो. पण प्रामुख्याने त्यांचे 4 प्रश्न आहेत. पहिला मोठा प्रश्न, 18 वर्षानंतर आधारच नाही आहे. म्हणजे कमीत कमी 18 वर्षाच्या खालती तो मुलगा इन्स्टिट्यूटमध्ये असतो. इन्स्टिट्यूट एक आधार असतं. सरकारच्या कॅचमेंट एरियामध्ये तो आहे, त्यामुळे सरकारच्या योजना त्याला मिळतात आहे. समाजाला ऑर्फनेज दिसत आहे, त्याच्यामुळे NGO तिथे जाते आहे, त्यामुळे त्यांच्याशी कनेक्ट आहे. पण 18 वर्षाच्या वरचा मुलगा बाहेर पडला रे पडला की ना आई, ना भाऊ, ना बहीण, ना NGO, ना गव्हर्नमेंट, ना सोशल वर्कर, कोणीच नाही. त्याचा तो आहे फक्त. मोठा प्रॉब्लेम म्हणजे कोणी आधार नाही. आणि मग त्यातनं काय निर्माण होतं? त्यातनं निर्माण होतं शिक्षणाविषयी मार्गदर्शन नाही, शिक्षणाविषयी
मदत करायला कोणी तयार नाही. तिसरा प्रश्न उभा राहतो की तो जाऊन राहील कुठे. चौथा प्रश्न निर्माण होतो, 2 वेळचं तो खाईल काय. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर रडलं तर खानदानीच्या खांद्यावर डोकं ठेवावं. आनंद झाला तर कोणाला शेअर करावं असं कोणी नाही. त्यामुळे एक स्ट्रॉंग इमोशनल सपोर्ट याची नीड जास्त आहे. त्यामुळे खरं पाहिलं तर या 4 प्रश्नाच्या आजूबाजूनी 18 वर्षाच्या वरचा मुलगा आज संघर्ष करतोय. म्हणजे डॉक्टर, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मी ज्यावेळेस मंत्रालयात ओएसडी होतो त्यावेळेस सुलक्षणा नावाची एक मुलगी, आता माझी लेक आहे ती मला भेटायला आली आणि ती मंत्रालयाच्या बाहेरून मला असं म्हणते की बाबा मी आत येऊ शकत नाही कारण माझ्याकडे कुठली आयडेंटिटी नाही, मग माझं जवळ कुठलं पहचानपत्रच नाही आहे. म्हणजे या देशात रोहिंग्यांना पहचानपत्र आहे, या देशात बांगलादेशमधनं आलेल्या माणसाला पहचानपत्र आहे, पण याच भूमीतला भूमिपुत्र फक्त तो अनाथ आहे, त्याला कुठलं ओळखपत्र नाही आहे. त्यामुळे ज्याला ओळख म्हणता येईल तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या 5 प्रश्नांच्या आजूबाजूनी खरं पाहिलं तर या सगळ्या 18 वर्षाच्या वरच्या अनाथ मुलांचं विश्व व्यापलं आहे असं माझं मत आहे. जसे आपण आता सांगितलेत की 4 प्रश्न ह्या मुलांना भेडसावत असतात, 4 वेगवेगळ्या स्तरावरचे किंवा 4 वेगवेगळ्या आघाड्यांवरचे. तर अशीही आपण उदाहरणं पाहिली असेल. आपला सामाजिक तसेच राजकीय अनुभव आपला दांडगा आहे, तर अशी उदाहरणं काही आपण पाहिली असतील की ह्या 4 प्रश्नांवर मात करून जी मुलं यशस्वी झाली आहेत. तर अशा मुलांविषयी काय आम्हाला तुम्ही सांगू शकाल किंवा आम्हाला त्यांची उदाहरणं ऐकायला आपल्याकडून आवडेल. खरं पाहिलं तर मी अत्यंत आनंदाने तुम्हाला नक्की सांगू शकेल की तर्पणचं काम 18 वर्षावरच्या मुलांच्या समस्यांना पाहून नाही सुरू केलं. तुम्हाला ऐकून वेगळं वाटेल. माझे गुरु मला असं म्हणायचे की श्रीकांत, आकाश खूप फाटलं आहे, सुई जेवढी मोठी दोरा जेवढा लांब तेवढं शिवलं पाहिजे आणि धाग्याला शेवटी गाठ मारली पाहिजे, कारण शिवलेलं उसवलं नाही पाहिजे. तुमचा प्रश्न फारच चांगला प्रश्न डॉक्टर. या काळामध्ये असंख्य प्रश्न अस्वस्थ करणारी होती म्हणून तर्पणचं काम नाही, या प्रश्नाची उत्तरं शोधून आपल्या आयुष्याच्या संघर्षावर मात करणारी मुलं मिळाली आणि तर्पणचं काम त्यांच्या प्रेरणेतनं सुरू झालंय. प्रश्न आहे म्हणून काम नाही सुरू केलंय, प्रश्नाचं उत्तर मिळालंय म्हणून काम चालू केलंय. त्या काळामध्ये अशी काही मुलं मला मिळाली की ज्या मुलांना भेटल्यानंतर मला सुद्धा कित्येक प्रश्नांचं उत्तर शोधण्याची क्षमता दिली त्या मुलांच्या भेटींमुळे, त्या मुलांच्या मैत्रींमुळे, त्या मुलांच्या नात्यांमुळे. म्हणजे माझा अभय तेली आहे. माझा अभय आज कमांडो आहे, ऑर्फन आहे, ऑर्फनेजमध्ये राहिलेला मुलगा आहे, पण सगळ्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्याची सामर्थ्यवान शक्ती उभी केली त्यांनी. संघर्षाला सकारात्मक दृष्टीने पाहिलं आणि आज महाराष्ट्रातल्या कमांडो फोर्सचा एक अत्यंत यशस्वी कमांडो आहे. कित्येक पदकं मिळालेला कमांडो आहे आणि स्टील अजूनही खरं पाहिलं तर त्याला पगार आहे, त्याची मिसेस सर्व्हिस करते. आय एम ए किंग, माय वाईफ इज क्वीन, माय सन इज प्रिन्स, माय हाऊस इज किंगडम. स्वतःचं आयुष्य जगू शकला असता, पण तो कमांडोचं आयुष्य जगत असताना सुद्धा सुटीच्या काळामध्ये ऑर्फन मुलांसाठी काम करतो. ही प्रेरणा आहे. माझा मनोज पांचाळ आहे. हा नांदेड जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातनं ऑर्फनेजमधनं बाहेर पडलेला मुलगा संघर्ष करत 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 आज मनोज माझा मुंबईच्या जवळ डोंबिवलीला एक आश्रम चालवतो. पुणे, मुंबई, नाशिक, पिंपरी चिंचवड, कल्याण, ठाणे, मीरा भाईंदर या सगळ्या भागामध्ये रस्त्यावर जे लोक आजी आजोबांना सोडून देतात त्यांना एकत्र करतो, त्यांची शुश्रूषा करतो, त्यांची जेवणाखावण्याची व्यवस्था करतो. आणि डॉक्टर, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, हा माझा मनोज या विषयासाठी कोणाकडनंही 1 रुपया डोनेशन घेत नाही. तो स्वतः मोटिवेशनल स्पीकर आहे, तो 2 दवाखाने चालवतो. त्या मुलाला शेवटचे 10 रुपये शिल्लक राहिलेले असताना एका छोट्याशा गावामध्ये शेवटचे 5 दिवस केवळ गाजरं खाऊन त्या मुलांनी काढली.
आज ती जाणीव डोळ्यासमोर ठेवून त्या गावामध्ये तो अत्यंत स्वस्त दरामध्ये सगळ्या लोकांना अप्रतिम जेवण देतो, कारण त्या जाणीवांच्या उर्म्या कायम आहेत. म्हणजे सुलक्षणा आहे, ती आज नगरमध्ये एका मोठ्या एनजीओ मध्ये काम करते. नारायण आहे, त्यांनी एमपीएससी क्रॅक केली ओपन मधून, आता तो क्लास 2 ऑफिसर म्हणून फॉरेस्ट मध्ये जॉईन होईल. अमृता आहे, तिने मागे एमपीएससी क्रॅक केला, आता ती पुन्हा एमपीएससी क्रॅक करेल. सुंदरी म्हणून माझी एक मुलगी आहे. असे कित्येक मुलं त्या काळामध्ये मला मिळाले की ज्या मुलांनी सगळ्या संघर्षावर मात करत स्वतःचं आयुष्य उभं केलं. आणि मी नेहमी असं म्हणतो की ऑर्फन मुलांचे प्रश्न प्रचंड आहेत, पण प्रश्नाची उत्तर शोधणारी मुलं माझी प्रेरणा आहे. तर पण काम प्रश्न आहे म्हणून नाही सुरू केलं, या मुलांनी त्यांच्या आयुष्यात उत्तरं शोधलीत. मला असं वाटलं की इंडिव्हिज्युअल लेवलला उत्तर ज्यांनी शोधली त्या उत्तराची समीक्षा करून ऑर्गनाइज लेवलला आपण कंप्लीट सेक्शनसाठी काही करू शकतो का, त्यासाठी तर्पण चालू केलं. आणि अशी मुलं तर्पणच्या कामाच्या मागची सगळ्यात मोठी प्रेरणा आहे. मला वाटतं आपण त्यांना एक प्रेरणास्थान मानणं हा तर भाग आलाच, पण ज्यांच्यासाठी तर्पण काम करणार आहे की 18 वर्षावरील जे अनाथ आहेत, त्यांनी सुद्धा अशा व्यक्तिमत्वांना आपलं प्रेरणास्थान मानलं पाहिजे आणि आपलं आयुष्य पुढे मार्गी काढलं पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मला असं विचारायचं आहे की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ती विचारांची पक्की गाठ बांधावी लागते. समाजात अनेक प्रश्न असतात, त्याची उत्तरही असतात, दोन्ही गोष्टी आपण पाहत असतो, पण प्रत्येक गोष्ट काही आपण आत्मसात करत नाही. ते आत्मसात करण्यासाठी जसं तुम्ही म्हणालात तसं की विचाराची गाठ आपल्या मनात पक्की बांधावी लागते. तर ही तर्पण या स्वयंसेवी संस्थेची गाठ तुम्ही नेमकी कधी बांधलीत मनात? खरं पाहिलं तर मला आठवतं, मी ओएसडी असताना नाशिकला गेलो आणि सुलक्षणा, अभय, मनोज या लोकांची मैत्री झाली होती, नातं झालं होतं. मी एक दिवस त्यांना असं म्हटलं की मला तुम्हीच नेहमी 5-7 जण भेटता, मला तुमच्यासारखे असे 60, 70, 80 जणांशी बोलायचं आहे. आणि मी तिला असं म्हटलं सुलक्षणाला की मला तू ज्या ऑर्फनेज मधनं बाहेर पडली त्याचं एल्युमनाई करून दे. ती म्हणली की बाबा कसं एल्युमनाई करणार, याचा कुठला तसा रेकॉर्ड फार उपलब्ध नाहीये. पण मला आनंद वाटलाय, 4-5 मुलं एकत्र आली आणि त्यांनी नाशिकच्या ऑर्फनेजमध्ये जवळपास एक 90-100 मुलं मुली एकत्र केले. मला बोलवलं. सद्गुरु कृपेने माझ्या आईवडिलांच्या पुण्यामुळे मला थोडं बरं भाषण करता येतं आणि त्याच्यामुळे या सगळ्यांना असं वाटलं की मी तिथे येईल आणि भाषण करेन. मी तिथे गेल्यावर मला सगळ्यांनी आग्रह केला की बाबा तुम्ही एक चांगलं भाषण करा. डॉक्टर, मी सांगतो, मी प्रास्ताविक ऐकलं, काही जणांचं बोलणं ऐकलं, देन आय वॉज डिसाइडेड. मी माझी चेअर उचलली, ते मुलं सगळे सांगतील तुम्हाला, मी चेअर उचलून त्या मुलांमध्ये गेलो. मी म्हटलं मला आज ऐकायचंय. 12, पावणे 12 वाजता मुलांनी बोलायला सुरुवात केली. मी 3, 3:15 वाजेपर्यंत मुलांचं ऐकत होतो आणि मी 3:30ला गाडीत बसून मुंबईसाठी निघालो. मी मुंबईपर्यंत डॉक्टर गाडीमध्ये एकटा 3-4 वेळा एकटा रडलो आहे. मला अजूनही अंगावर काढ सांगतो, मला कळतच नव्हतं की आपण कुठल्या महाराष्ट्रात राहतो की जे महाराष्ट्रामध्ये फुलेंनी काम केलं, आंबेडकरांनी काम केलं, शिवाजी महाराजांनी काम केलं, माऊलींनी काम केलं, तुकोबारायांनी काम केलं, इतक्या असंख्य समाजसेवक लोकांनी या महाराष्ट्राच्या भूमीवर सामाजिक परिवर्तनासाठी काम केलं, तरी पण समाजातला हा सेक्शन कसा सुटला आणि का सुटावा, काय त्या मुलांचा दोष आहे. क्षणभर मला असं वाटलं की बहुधा ज्ञानेश्वर माऊलींनी हा सेक्शन माझ्यासाठी सोडला असा. आणि मला आठवतं, मी अजूनही गाडीतनं खाली उतरलो आणि मी जेव्हा घरी आलो तेव्हा मी श्रेयाला सगळं शेअर केलं. म्हटलं की प्रश्न भयानक आहे पण उत्तर आहे आपल्याकडे. मला असं वाटतं आपण या सेक्शनमध्ये काम केलं पाहिजे. आणि मी त्या अर्थाने माझं कुटुंब म्हणून खूप भाग्यवान आहे की मला माझी पत्नी, माझी मुलगी, माझा मुलगा, आमच्या घरामध्ये एक सामाजिक संस्कार आहे. आमचं घर वारकरी संप्रदायाचं घर आहे. इतरांचा विचार करण्याला आनंद जगता आला पाहिजे हा एक घरामधला संस्कार आहे.
तेव्हा स्वाभाविकपणे मग त्या दिवशी आम्ही ठरवलं की काय करू शकू माहीत नाही, राजकारणाच्या प्रवासामध्ये जे मिळेल ते मिळेल, जे नाही मिळेल ते नाही मिळेल, पण समाजात या सेक्शनसाठी नक्की काहीतरी केलं पाहिजे. पण मी OSD होतो, माझ्या वेळेच्या काही मर्यादा होत्या, मनाशी खूणगाठ पक्की बांधली होती की आयुष्यात मिनिंगफुल लाईफ जर जगायचं असेल तर त्याचं मिनिंग इथे शोधलं पाहिजे. OSD झाल्यानंतर आता कधी कधी तर्पणकडे पाहायला असं वाटतं की सरकार नाही आलं ते बरंच, एका अर्थाने मी तर्पणसाठी काहीतरी करू, मुलांसाठी तर्पणच्या माध्यमातून करू शकतो. त्या दिवशी मी ठरवलं की येस, समाजातला हा सेक्शन असा आहे की बहुधा नियतीने, सद्गुरूंनी, माऊलींनी मला उपलब्ध करून दिलं की श्रीकांत ही जागा आहे तुझी, इथे तू जगण्यातला अर्थ शोध. आणि मी त्या दिवशी खूणगाठ पक्की बांधली, इथे काम करायचं आहे आणि माऊलींनी माझ्या हातून या मुलांसाठी काम करून घ्यावं. मला ती मुवमेंट, तो क्षण अजूनही आठवतो की ज्यावेळेस मी सगळं आटपून घरी येऊन माझ्या श्रेयाशी सगळं शेअर करत होतो. आणि आम्ही ॲडॉप्शनमध्ये पहिलेपासूनच काम करत होतो, मी आणि श्रेया. आम्ही त्या सेक्शनमध्ये पेरेंट्स म्हणून पण बरेच वेळा काउन्सिलिंगला गेलो आहे, पण बरेच वेळा एक धागा लागतो आणि एक ट्रिगर लागतं, असं मी बरेच वेळा सांगतो. तो ट्रिगर तुम्हाला सांगत असतो की नाव दिस इज द स्पॉट, नाव दिस इज द कॅचमेंट एरिया, नाव दिस इज द वर्ल्ड, की जिथे तू जगण्यातला अर्थ शोधू शकतो. तुझ्या जगण्यातलं जे मिनिंगफुल लाईफ आहे त्याच्या प्रकटीकरणाची ही करेक्ट जागा आहे. आणि त्यावेळेस मी ठरवलं की 18 वर्षावरच्या अनाथ मुलांसाठी काम करा. मला वाटतं सर, आपण हे दिलेलं जे उत्तर आहे ते आपली सतत जागृतावस्थेत असलेली सत्सविवेक बुद्धी याचं एक द्योतक आहे. आजच्या तारखेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्सविवेक बुद्धी जागृत असलेले राजकारणी फार कमी आहेत आणि आपण त्यातले एक आहात. आम्हाला आपला अभिमान आहे. महाराष्ट्रभरातून तर्पणसाठी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील, मग त्याच्यात वकील असतील, इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, बिझनेसमन असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिथयश मंडळी आपण एक कोर टीम म्हणून सोबत घेतलेली आहे. नेमकी काय भूमिका होती ह्याच्यामध्ये, की महाराष्ट्रातल्या मला वाटतं बहुतांश जिल्ह्यांमधून आणि त्यामध्ये सुद्धा आपण दाम्पत्य घेतलेली आहे, तर नेमकी भूमिका काय होती? खरं पाहिलं तर तर्पण फाउंडेशन सुरू करतानाच माझ्या मनामध्ये याच्यात कुठलीच शंका नव्हती की छोटंसं काम करायचं. माझा मूळ स्वभाव पण नाही येतो. म्हणजे मला कित्येक मित्रांनी त्यावेळेस सांगितलं की श्रीकांत 2 ऑर्फनेजेस घेतले पाहिजे, आपण 5 जिल्हे कव्हर केले पाहिजे. सगळे आम्ही प्रमोदजींच्या राजकीय संस्कारात तयार झालो आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहोत. त्याच्यामुळे छोटं का बघायचं स्वप्न. त्यामुळे मी त्यावेळेस पक्क ठरवलं होतं की जून पासून बाहेर पडलेला प्रत्येक मुलगा, तो मग 1 असो चाहे 1000 असो, का आपण डिफरन्शिएट करायचं की केवळ 5च ऑर्फनेज घ्यायची? मग बाकीच्यांचा काय दोष आहे? जर सद्गुरूंनी मला सुबुद्धी दिली आहे, नियतीने माझ्याकडे बघितलंय, तर मी का डिफरन्शिएट करू? म्हणून मी ठरवलंय की जून मधनं बाहेर पडलेला प्रत्येक मुलाचं आपण विचार केला पाहिजे. जर मोठा विचार जर करायचा असेल तर लॉन्चिंग पॅड सुद्धा तेवढंच मोठं लागतं. म्हणजे मला आठवतं की ट्रस्ट करायची का, संस्था करायची का, इन्स्टिट्यूट करायची का म्हटलं, NGO कंपनी करायची. मग काही जणांना डायरेक्टर करायचं का, काही जणांना म्हटलं नाही सगळ्यांना डायरेक्टर करायचं. कारण जर टीम मोठी असेल तर झेप मोठी घेता येऊ शकते. तुम्ही प्रश्न अतिशय चांगला विचारला डॉक्टर की तुम्ही दाम्पत्य का घेतली. माझ्या मित्रांनी एक दिवस मला विचारलं की यार श्रीकांत, तू हा का आग्रह धरतो की वहिनी असली पाहिजे? मी त्याला गमतीने असं उत्तर दिलं होतं की बाबा, तू घराच्या बाहेर पडल्यानंतर बायकोलाही खात्री असली पाहिजे की तो योग्य ठिकाणी जातो. पण तू प्रश्नाची उत्तर कशाला देत जातो? तर्पण याच्यातनं बाजूला कर, तू आणि बायको दोघंही एकत्र या. पण गमतीचा भाग जर सोडला तर मला बरेच वेळ असं वाटतं की भारताच्या सोशल जेनेटिकमध्ये जेव्हा कुटुंब मैदानात उतरतं तेव्हा त्याचे परिणाम हे नॉर्मल इन्व्हॉल्वमेंटपेक्षा डबल असतात. आणि ऑर्फन, आफ्टर 18 ऑर्फन्समध्ये मुली सुद्धा आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटायचं की NGO कंपनी फॉर्म करताना त्याचं स्ट्रक्चर जरी NGO कंपनी असलं
तरी ते एक कुटुंब असलं पाहिजे. मग बट नॅचरल जेनेटिकली जर तिथे महिला असेल, म्हणजे तुम्ही माझी टीम बघितली असेल, डॉक्टर त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, त्यामध्ये ॲडव्होकेट आहेत, त्याच्यामध्ये इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्याच्यामध्ये एज्युकेशनलिस्ट आहेत, त्याच्यामध्ये ॲक्टर आहेत, त्याच्यामध्ये डिरेक्टर आहेत, त्याच्यामध्ये कीर्तनकार आहेत, त्याच्यामध्ये फार्मर्स आहेत, त्यामध्ये बँकर्स आहेत, समाजाच्या सगळ्या सेक्शनचं रिप्रेझेंटेशन आहे. पण प्रत्येक जण सपत्नीक आहे. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्या येण्यामध्ये त्याचा जो लहजा आहे तो थोडा इक्यू बेस आहे, संवेदनशीलता असते. त्यामुळे एनजीओ कंपनीचं स्ट्रक्चर उभं केलंय, पण त्यातला आतला जो लहजा आहे हा भावनिक ठेवायचा होता मला. आणि मला पूर्ण खात्री अशी होती की जोपर्यंत तो सपत्नीक येणार नाही तोपर्यंत ते जे बॉन्डिंग आहे त्याचा बेस संवेदनशीलता राहणार नाही. आणि म्हणून मी निर्णय घेतला की सगळे डायरेक्टर्स सपत्नीक असले पाहिजे. आणि दुसरा मुद्दा जो मी सांगितला म्हणजे तो असं की पॅन महाराष्ट्र मी सगळे मित्र घेतले. मी याच्यात पथ्य पाळली की नो वन फ्रॉम पॉलिटिकल बॅकग्राऊंड, कोणीच नाही. मी आहे कारण मला इलाज नाही. आणि दुसरी गोष्ट, होते होयच तर असे लोक की बहुधा त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये त्याचं स्वतःचं आयुष्य सोडून तर्पणच असावं, म्हणजे तो त्याला न्याय देऊ शकेल. पण माझ्या असं लक्षात असं की तर्पणच्या या वर्षभराच्या जर्नीमध्ये कित्येक जण तर्पणमध्ये काम करत करत अन्य सामाजिक क्षेत्रांमध्ये सुद्धा आपलं इन्व्हॉल्वमेंट वाढवत आहे. हे तर्पणच्या इन्व्हॉल्वमेंटचं यश आहे असं माझं मत आहे. त्याच्यामुळे एक अशी स्ट्रॉंग टीम पॅन महाराष्ट्र, म्हणजे आमच्या ते उस्मानाबादमधनंही आहे, आमच्याकडे आळंदीतनंही आहे, आमच्या ते अमरावतीमधनं सुद्धा आहे. तर पॅन महाराष्ट्र टीम असावी, सगळ्या प्रोफेशन्स मधनं असावी आणि सपत्नीक असावी. अशा तिन्ही गोष्टी आम्ही आमच्या एनजीओ मध्ये घेतलेल्या आहे. म्हणजे मला वाटतं की तर्पण हा नुसता एक स्वयंसेवी संस्था किंवा एक उपक्रम यापुरता मर्यादित न राहता ती एक मुवमेंट होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल मला वाटतं सुरू आहे. मला वाटतं दसरा 2020 च्या मुहूर्तावर आपण तर्पणची अधिकृत घोषणा केलीत आणि त्यानंतर ह्या सगळ्या ही जी मंडळी आपण मगाशी म्हटलं की प्रतितयश वेगवेगळ्या क्षेत्रातील महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून जी संचालक व्यक्तिमत्व आहेत त्यांचं एक निवासी शिबिर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी केशवसृष्टीत झालं. आत्ता तर्पणचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय? 3 प्रकारचा प्लॅन ऑफ ऍक्शन आहे. एक तर त्या 2 दिवसाच्या ओरिएंटेशन कॅम्पमध्ये आम्ही सर्व डायरेक्टर्सचा रोल काय असू शकतो तर्पणमध्ये हे डिफाईन केलं. वेगवेगळ्या व्हर्टिकलवर काम करणारी टीम असल्यामुळे त्यांना त्या त्या प्रकारची जबाबदारी देऊन येत्या 1.5-2 वर्षात काय असू शकतं याची चर्चा केली. मी मॅनेजमेंटचा प्राध्यापकही होतो आणि इलेक्शन मॅनेजमेंट हा माझा ब्रँड विषय आहे आणि बट नॅचरल संघटन मंत्री म्हणून काम केले असल्यामुळे तो सेन्स थोडा ठीकठाक डेव्हलप झाला आहे. त्याच्यामुळे मी खूप वेळा असं म्हणतो की डान्सरनी डान्स करावा, पेंटरनी पेंटिंग करावं, पुजाऱ्यांनी पूजा करावी, पुजाऱ्यांनी डान्स करू नये, डान्सरनी चित्र काढू नये. त्यामुळे माझ्या डोक्यात हे पक्क होतं की टीममध्ये ज्याचं जे व्हर्टिकल आहे त्यांनी त्या व्हर्टिकलवर काम करावं, म्हणजे मग काम करताना माणसाला आनंद मिळेल. आता जसं जसं तर्पण शेप घेत आहे तसा तसा प्रत्येकाचा रोल यामध्ये वाढत चाललेला आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आम्ही ठरवली की ज्याचा जो रोल त्याला तो रोल वठवण्यासाठीची संधी देणं आणि त्यांनी त्याच्यावर न्याय देणं. दुसरं आगामी प्लॅनिंग आमचं असं आहे की मुलं जेव्हा बाहेर पडतात आहेत तेव्हा आम्ही त्याचं IQ टेस्ट त्या मुलाची, EQ टेस्ट त्या मुलाची, SQ टेस्ट, स्किल टेस्ट अशा 3 टेस्ट करणार आहोत. पुण्याची एक प्रतितयश संस्था आहे, त्यांच्याशी आमचं टायअप झालं आहे. ते दरम्यानच्या काळात या सगळ्या बाहेर पडणाऱ्या मुलांची अशा प्रकारच्या टेस्ट घेतील आणि त्या मुलाशी काउन्सिलिंग करून आम्ही त्या मुलांची व्यवस्था करणार आहोत. आणि नंबर 3, आम्ही प्रयत्न असा करणार आहोत, कारण मला आठवतं की एक वेळेस एक स्मॉल ग्रुप आमचा डिस्कशन करत होता की मुलांच्या व्यवस्था आपण करणार आहोत, त्यांना काही आर्थिक मदत करणार आहोत. अशा वेळेस जर एखादा मुलाला आपण आर्थिक मदत जी करतोय त्यातनं त्या पैशाचा त्यांनी मिसयूज केला तर तर्पण फाउंडेशन काय करेल? म्हणजे मला अजून आठवतं की माझ्या एका
डायरेक्टरने मला विचारलं की तुम्ही एकाला 2,000 रुपये महिना देताय आणि त्यांनी जर तुमच्या लक्षात आलं की त्यातले तो 1,000 रुपये तर व्यसनांमध्ये गमावताय, मग तुम्ही काय करणार? तर बट नॅचरल एकदम उर्वरित तिघा चौघांची रिॲक्शन आहे की मग बाबा यांना पैसे नाही द्यायचे आपण. तर मी म्हटलं बिलकुल नाही. जर आपण एखाद्या मुलाला 2,500 रुपये देतोय तर त्या 2,500चा विनियोग त्यांनी योग्य पद्धतीने केला पाहिजे. ही जबाबदारी पण तर्पणचीच आहे ना, ही तर्पणनीच घेतली पाहिजे. आपण जेव्हा आपल्या मुलाला पॉकेट मनी देतोय तर आपली ही जबाबदारी असते त्याच्यावर संस्कार करण्याची की त्याला दिलेला पैसा त्यांनी योग्य पद्धतीने खर्च केला पाहिजे. जर तो चुकीचं करत असेल तर आपण पैसे देणं बंद नाही करत, तर त्या मुलाला 2,500 देणं मी कसं बंद करीन? त्याला मी पुन्हा अनाथ करू? मग ही माझी जबाबदारी बनते की या मुलांवर योग्य तो संस्कार केला पाहिजे. आणि म्हणून आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग सोबत सुद्धा टायअप केलाय की या मुलांना आमच्या तर्पणच्या कॅचमेंट एरियामध्ये आल्यानंतर त्यांचा आम्ही एक संस्कार वर्ग घेणार आहोत. आणि केवळ एक संस्कार वर्ग नाही घेणार आहोत की एक वर्ग घेतला आणि सोडून दिला असं नाही करणार आहोत. तर त्या मुलाची व्यवस्था केल्यानंतर त्याला तिथे कनेक्ट एक फॅमिली देणार आहोत, एक कुटुंब देणार आहोत की त्या कुटुंबाने त्या मुलाची अशा प्रकारची सुद्धा जबाबदारी घ्यावी. त्यामुळे आगामी योजनेमध्ये अशा 3 प्रकारची योजना आम्ही केली आहे. आणि एक वेगळा पार्ट आम्ही आता करतोय. मी माझी आता फेसबुक लाईव्ह आहे. आता माझ्या असं लक्षात आलं की एक मुलगा ज्यावेळेस कराडच्या ऑर्फनेजमधून बाहेर पडला आणि त्याला नागपूरला ऍडमिशन मिळाली, तर तिथे आम्ही त्याची सगळी व्यवस्था केली, एक कुटुंब जोडून दिलं. पण असं असलं तरीही त्याला 2 गोष्टीची आवश्यकता लागणारच आहे. एक लागणार डॉक्टर. जर समजा एखाद्या मुलाला अडचण आली तर त्याला अर्ध्या रात्री सुद्धा जाऊन मदत करणारा एक डॉक्टर आणि त्याच्या भावनिक चढ उतारामध्ये त्याला वेळोवेळी मदत करणारा एक सायकोलॉजिकल काउन्सिलर. अशा दोघांची टीम आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये करणार आहोत की जे त्याच्या सगळ्या अडचणींमध्ये त्या मुलाच्या पाठीशी उभे राहील. आपण सर जो प्लॅन ऑफ ॲक्शन आत्ता सांगितलात त्याच्याकडे पाहता ते एका प्रकारचं शिवधनुष्य आहे की फार मोठं काम आपण उभारू पाहताय. असे असता शारीरिक, वैचारिक, नैतिक आणि आर्थिक सुद्धा अशा स्वरूपाचा एक सहभाग समाजातल्या विविध घटकांमधून, विविध स्तरांमधून आपल्याला लागणार आहे. ही आजच्या याची वस्तुस्थिती आहे. तर काय आव्हान कराल? खरं पाहिलं तर तुम्ही शब्द अतिशय करेक्ट वापरलाय. हे खरं शिवधनुष्य आहे. पण इतिहासामध्ये शिवधनुष्य का म्हणलं गेलं? कारण ते आहे तर शिवधनुष्य, पण ते कोणीतरी एक वेळा उचललं आहे. त्यामुळे शिवधनुष्य याचा अर्थ उचलल्या जात असं नाहीये. उचलल्या जातं, पण उचलण्याच्या मागे एक नैतिक ताकद लागते. ज्याला ही नैतिक ताकद असते ना ते शिवधनुष्य उचलू शकतात. आणि ही नैतिक ताकद शिवधनुष्य उचलण्याची प्रक्रिया पण सुचवून जाते. त्याच्यामध्ये इनबिल्ट ती ताकद असते. मला आठवतं की तर्पण फाउंडेशनची टीम इतकी व्हर्सटाईल, इतकी मोठी, इतकी पॅन महाराष्ट्र केली, तरी पण मला जाणवत होतं की एक फोर्स असा लागणार आहे की जो फोर्स आपल्याला अजून ताकद देईल. आणि म्हणून आम्ही 3 महिन्यापूर्वी 8423084230 हा एक मिस कॉल नंबर सगळ्यांना उपलब्ध केला. आम्ही समाजाला अपील केलं की तर्पण फाउंडेशन ही एक मुवमेंट आहे, ही एक चळवळ आहे. ज्याला या 18 वर्षावरच्या अनाथ मुलांना मदत करायची आहे त्यांनी या नंबरवरती मिस कॉल द्यावा. मला पूर्ण खात्री होती आणि मी माझ्या टीमला सांगत होतो की महाराष्ट्राच्या मातीमध्ये खुशबू आहे, एक ताकद आहे. तुम्ही फक्त अपील करा, लोक पूर्ण शक्तीने तुमच्या पाठीशी उभे राहतील. आणि 3 महिन्यामध्ये 8,500च्या वर लोकांनी या नंबरवरती मिस कॉल दिला. आम्ही प्रोसेस काय केली? मिस कॉल दिल्यानंतर त्यांना एक मेसेज जातो. मेसेज दिल्यानंतर त्या एक लिंक आहे, त्या लिंकमध्ये तुम्हाला तुमचा फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि तिथे सुद्धा मी हाच अप्रोच ठेवला. बरेच वेळा एनजीओ म्हटलं म्हणजे पैसे मागायला आलेले लोक
असंच दुर्दैवाने मत झालंय. मी त्यात असं लिहिलंय की आय वॉन्ट टू डेव्हलप ए टीम, TEAM. आय वॉन्ट टी मीन्स टाइम. आय वॉन्ट E मीन्स एनर्जी. आय वॉन्ट A मीन्स एम्पथी. अँड लास्ट M मीन्स मनी. इट्स नॉट फर्स्ट. कोणी वेळ देऊ शकतं, त्यांनी वेळ द्यावा. कोणी इमोशन्स देऊ शकतं, त्यांनी इमोशन्स द्यावे. समजा एखाद्याला वाटेल की माझ्या घरी एक स्कूटी आहे, माझा मुलगा US ला निघून गेलाय, माझ्या मुलीचं लग्न झालंय, आम्ही म्हातारे आहोत, आमच्याकडे 2 स्कूटी पडले, देऊ शकतो, आम्हाला चालेल. इथपासून तर कोणी असं म्हणत असेल की मी रिटायर्ड झालो, मला वेळ द्यायचा आहे, आम्हाला तर्पणचा वेळ सुद्धा चालेल. कारण तर्पणचं काम मल्टीडायनामिक काम आहे. त्याच्यामध्ये जो जे देऊ शकतो त्याच्याकडनं आम्ही ते घेणार आहोत. त्याच्यामुळे 8423084230च्या माध्यमातून आम्ही एक तर्पण परिवार विकसित करणार आहोत. तर्पण फाउंडेशन वेगळं आणि तर्पण परिवार वेगळं. मी कॅल्क्युलेट असं करतोय की 1 वर्षाच्या आत जेन्युइनली काम करू इच्छिणारे महाराष्ट्रामध्ये 5000 लोक असे असतील की तो तर्पणचा परिवार असेल. की फॉर एक्झाम्पल जर एक मुलगा माझा अमरावतीवरून निघाला असेल आणि त्याची ऍडमिशन कोल्हापूरला झाली असेल, तर तर्पण परिवारचा माणूस कोल्हापूरला असेल जो त्या मुलाच्या पाठीशी उभा राहील. किंवा तर्पण फाउंडेशन आणि तर्पण परिवार असं एक मोठं विश्व आम्ही उभं करतोय. दुसरा मुद्दा माझ्या मनामध्ये आहे, मला माहित नाही ते मी कितपत घडवून आणू शकेल. शेवटी पैसा लागतोच आणि त्याशिवाय समोर जाऊच शकत नाही. माझ्या मनामध्ये असं आहे की तर्पण किंवा भारतापुरतं नसावं, तर्पण विदेशामध्ये सुद्धा जावं. आणि ज्यावेळेस तर्पणची चर्चा सुरू झाली, तर्पण हे नावातच याची जादू लपली आहे. आपण अर्पण शब्द खूप वेळा ऐकतो. बरेच वेळा हिंदू धर्मामध्ये तर्पण म्हणजे जे लोक वरती गेलेत त्यांना पाणी देणं म्हणजे तर्पण. पण त्याचा खरा अर्थ असा आहे की अदृश्य शक्तीसाठी संपूर्ण समर्पण म्हणजे तर्पण. अशी अदृश्य शक्ती एका अर्थाने, त्या शक्तीसाठी माझं सर्वस्व अर्पण करणं. माणूस जेव्हा दृश्य शक्तीला अर्पण करतो ना, तेव्हा ते कदाचित कंडिशनल नसतं. पण माणूस अमूर्त शक्तीजवळ जेव्हा सर्वस्व अर्पण करतो तेव्हा ते प्युअरली अनकंडिशनल असतं. आणि मला पूर्ण खात्री आहे की तर्पण ओव्हरसीज उभं करावं. की एक कुठेतरी माणूस विदेशामध्ये बसलाय, कदाचित त्याच्यासाठी भारतातला एक ऑर्फन मुलगा अदृश्य असेल, पण मला खात्री आहे की तर्पणची प्युअरिटी त्याला अपील करेल. आणि तर्पण ओव्हरसीज पुढे मागे आपण जाऊया. आणि असं म्हणतात की सत्य संकल्प का दाता भगवान होता है. मी जेव्हा तर्पण बद्दल हा विचार करत होतो त्यावेळेस अचानकच एक फोन कॉल झाला आणि विदेशामध्ये असलेलं एक कपल तर्पण फाउंडेशनला जुळलं. आमच्या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये सुद्धा ते दोघेही जण येऊन गेलेत. आणि दुसरी कल्पना माझ्यासमोर आहे, युथ फॉर तर्पण, युथ फॉर ऑर्फन. आम्ही सगळे 40, 45, 50ल्या घरातले लोक आहोत. मला असं वाटतं की एखाद्या ऑर्फन मुलाला जसे आई वडील भाऊ बहीण या भावविश्वाची गरज असते ना, तसं फ्रेंड ऑफ तर्पणची पण गरज आहे. आणि एक नवी पिढी येत्या 2-3 महिन्यानंतर जी 18 ते 25 वर्ष वयोगटाच्या मधली आहे, अशी महाराष्ट्रातली 100 मुलं एकत्र करून युवा तर्पण नावाचा एक नवा ग्रुप फॉर्म करावा की ज्यांनी हा वसा पुढे न्यावा. असे 2 मेजर डायमेन्शन्स माझ्या डोळ्यासमोर आहेत. आणि तिसरा मुद्दा जो तुम्ही ज्याचा उल्लेख केला की शेवटी नैतिकता लागते. एखादा प्रकल्प सुरू करणं, एखादं प्रोजेक्ट सुरू करणं, एखादं अभियान सुरू करणं, त्याच्यामध्ये एक नैतिकता लागते. आणि ती नैतिकता येते किंवा ती नैतिकता जपल्या जाते 2 गोष्टीतून. एक संस्कार आणि दुसरं म्हणजे पारदर्शिकता. बरेच वेळा सार्वजनिक जीवनामध्ये सगळ्यात जास्त नीड असते ती आहे क्रेडिबिलिटीची. आणि मधल्या काळामध्ये संस्था म्हणजे पैसा जमा करणं,
संस्था म्हणजे स्वतःचं आयुष्य उभं करणं. मी राजकीय क्षेत्रातून सुद्धा तर्पणबद्दलच्या माझ्या धारणा पक्क्या आहे. मला असं वाटतं की तर्पणच्या माध्यमातनं काम करतानाची जी प्युरिटी आहे ती मला लॉंग रन मध्ये जपायची आहे. आणि मला खात्री अशी आहे की ज्या पद्धतीची डायरेक्टर्सची टीम तयार झाली आहे, दे ऑल आर सो प्युअर की या प्युअरिटीचं बॉन्डिंग एनर्जी इतकी जबरदस्त तयार झाली आहे की त्यातनं मग सगळे नवीन नवीन विषय समोर येत असताना सगळेजण ज्या गतीने काम करत चालले आहे त्यातनं मला खात्री निर्माण झाली आहे ही जी नैतिकता आहे ही आम्ही आमच्या पारदर्शक कारभारातनं जपू. आणि एक मॉड्यूल म्हणजे मला काही दिवसापूर्वी दिल्लीवरनं एक फोन आला. तो मुलगा ओरिजिनल कानपूरचा आहे ज्याने मला फोन केला. तो MBA झालेला आहे, एका मॅनेजमेंट कंपनीमध्ये पर्सनल ऑफिसर आहे. तो मला असं म्हणाला की त्याची एक मैत्रीण पुण्याला असते, तिच्या माध्यमातून त्याला तर्पणचं काम कळलं. तो मला म्हणला की मेरी इच्छा है यूपी में तर्पण का काम शुरू करेंगे. तर मी त्याला म्हटलं की बाबा 1 वर्ष मला महाराष्ट्रात एक मॉड्यूल उभं करू दे. 1 वर्षाचं हे मॉड्यूल जर मी उभं केलं तर ते आपण देशभरामध्ये रेप्लिकेट करूया. तर तो मला असं म्हणाला की 1 साल आप उत्तर प्रदेश के ऑर्फन्स बच्चे के ऊपर क्यों अन्याय कर रहे हो, मैं जल्दी शुरू करना चाहता हूं. मैं बोला आप ग्रुप फॉर्म करो, आप चालू करो. बोले नहीं तर्पण चाहिए. मतलब मैं तर्पण को लेकर पॉजिटिव नहीं हूं, बिल्कुल नहीं हूं. मेरा ये भी आग्रह नहीं कि सारी बातें तर्पण के माध्यम से हो. मैं चाहता हूं इस फील्ड के अंदर में, इस सेक्शन में कई एनजीओज आए, उन्होंने सबने मिलकर काम करना चाहिए. तर मी तर्पण या विषयाचं काम करत असताना जी ट्रान्सपरन्सी आहे आणि जे संस्कार आहे ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला महाराष्ट्रात एक मॉड्यूल निर्माण करतील आणि मग देशभरामध्ये त्याचं आम्ही प्रचार प्रसार सुद्धा करू. मला वाटतं सर आपले हे विचार ऐकल्यानंतर, आपलं कन्व्हिक्शन पाहिल्यानंतर, जे आपल्या संवादाच्या सुरुवातीला आपण म्हटलं की कदाचित ज्ञानेश्वर माऊलींनीच आपल्या हातून हे कार्य ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला निवडलं आहे, तर मला वाटतं आपण पसायदानातली दुरितांचे तिमिर जावो अवघे विश्व स्वधर्म सूर्य पाहो हे आपण ह्या माध्यमातून जगू पाहत आहे. त्याच्यासाठी तर आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा आहेतच, पण आम्ही सुद्धा एक वैयक्तिक, मी स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर सुद्धा लोकांना आवाहन करू इच्छितो की ज्या मार्गाने शक्य असेल, शारीरिक, नैतिक, वैचारिक किंवा आर्थिक, त्या मार्गाने आपण अशा अभियानाला, अशा मुवमेंटला सपोर्ट करायला हवं. हे सगळं ऐकल्यानंतर आत्ता ह्या क्षणाला आपण जेव्हा संवाद साधतोय तेव्हा तर्पण संस्थेने अनाथ, जे 18 वर्षावरील अनाथ आहेत त्यांच्यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे, तर त्याविषयी काय सांगाल? आत्ताची जी हेल्पलाईन आम्ही चालू केली आहे त्याचं कारण मागच्या वेळेसचा लॉकडाऊन आहे. मागच्या वेळेस ज्यावेळेस लॉकडाऊन झाला होता त्यावेळेस मला पक्षातर्फे महाराष्ट्रामधल्या अशा लोकांना की जे लोक बिहारमधनं आले आहेत, पश्चिम बंगालमधनं आले आहेत, ओडिसामधनं आले आहेत, इथे राहिले आहेत, अशा लोकांना अन्नधान्य देण्याचं काम माझ्याकडे होतं. आणि त्या नेटवर्कमध्ये ज्यावेळेस मी काम करत होतो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं, आणि दुर्दैवाने खूप मोठा काळ निघून गेला होता. मला वाईट वाटलं की मला खूप उशिरा कळलं ते, पण जवळपास एक 20-25 दिवसानंतर माझ्या लक्षात असं आलं की अशी मुलं आहेत की जी ऑर्फन आहेत, 18 वर्षाच्या वरची आहेत, रूम घेऊन राहतात आहे, स्लममध्ये पण नाही आहे आणि मोठ्या घरामध्ये पण नाही आहे. म्हणजे सार्वत्रिक दृष्ट्या जिथे अन्न वाटप चाललंय, जिथे किराणा वाटप चाललंय तिथे ते नाही आहे, राहतात थोड्या बऱ्या ठिकाणी, पण त्यांच्यापर्यंत किराणाची किट चालली नाही आहे. मग नंतर त्यावेळेस लक्षात आलं की आता या सेक्शनला काहीतरी केलं पाहिजे, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. पण या लॉकडाऊनच्या वेळेस आम्ही या विषयामध्ये कंप्लीट प्लॅनिंग केलं. या मधल्या काळामध्ये आमच्याकडे ठरवून अशी मुलं की जी रूम घेऊन राहतात आहे यांचा एक डेटा उपलब्ध झाला होता. तर्पण ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे की जे या सेक्शनसाठी काम करते याचा प्रेझेन्स उभा होऊन गेला होता. आणि त्या दोन्ही गोष्टीमुळे ऑर्फन मुलांमध्ये तर्पणबद्दल एक क्रेडिबिलिटी होती. आणि तोच आधार घेऊन प्रामुख्याने अशा ऑर्फन मुलांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आम्ही 3 नंबर फ्लोट केले आणि मुलांना अपील केलं की आम्ही तुम्हाला 1 महिन्याचं किराण्याचं किट देतोय, तुम्ही या नंबरवर
कॉल करा. आणि म्हणजे एका अर्थाने आनंद वाटेल असं म्हणताना सुद्धा दुःख आहे, पण मोठ्या प्रमाणात मुलांनी या याच्यावरती कॉल केलेत. आम्ही त्याचा डेटा तयार केला आणि अतिशय क्वालिटीचं 1 महिना पुरेल एवढी किराण्याची किट आम्ही देणं सुरू केलं. परवाच्या दिवशी मुंबई आटोपलाय, आज जवळपास ठाणे झालंय, नवी मुंबई होत आहे, पुण्यात काम सुरू आहे, नागपूरमध्ये किट वाटणं चालू आहे, अमरावतीत किट वाटणं चालू आहे, बीडमध्ये किट वाटणं चालू आहे. अशा सगळ्या ठिकाणी जी मुलं त्या ठिकाणी राहतात, अक्षरशः रिमोट ठिकाणी सुद्धा, कारण आम्ही आयडेंटिफाय केलाय मुलगा तो, तिथपर्यंत किराण्याची किट पोहोचवण्याचं अभियान आम्ही सगळे मिळून करतोय. या विषयात मात्र मला सगळ्यांना अपील करायचं आहे की आम्ही किराण्याची किट देतोय. किट दिल्यानंतरचा जो फीडबॅक आहे, तो फीडबॅक आमची रिस्पॉन्सिबिलिटी वाढवणार आहे. म्हणजे आमच्या डायरेक्टर्सची जी टीम या मुलांना जाऊन भेटते आहे, ते जे फीडबॅक देत आहे त्यातनं त्यांचं म्हणणं आहे की श्रीकांतजी आपण किट तर देतोय, त्यामुळे मुलं खुश झालीत, कारण पहिल्यांदा कोणीतरी असं आलाय. पण इंटरॅक्शन होताना आमच्या लक्षात येत आलंय की एवढं सफिशियंट नाहीये, याच्या पुढे छोट्या छोट्या गरजा आहेत, त्या पूर्ण केल्या पाहिजे. तेव्हा मी कालपासून याचा विचार करायला लागलोय की जून महिन्यामध्ये जो मुलगा बाहेर पडेल त्या प्रत्येक मुलाची जबाबदारी तर्पण स्वीकारेल. हे तर आम्ही म्हणतोच आहे, पण जे ऑलरेडी 18,500 मुलं महाराष्ट्रामध्ये बसले आहेत, त्यांना लागणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी तरी आम्ही देऊ शकतो का? मी आज अजून निर्णय नाही करू शकत आहे याचा, कारण शेवटी आमची NGO कंपनी आहे, आमची एक रिसर्च टीम आहे. या टीमशी डिस्कस करून या विषयातला मी काही ना काहीतरी निर्णय करेन. पण या क्षणी तरी मला नक्की असं वाटतं की किराणाची किट दिल्यानंतरचा येणारा फीडबॅक हा तर्पण फाउंडेशनची जबाबदारी वाढवणार आहे. आणि त्या वाढवलेल्या जबाबदारीसाठी मला सगळ्यांना मात्र अपील करायचं आहे की सगळा समाधानी सरसावून समोर आलं पाहिजे. तुम्ही जिथे राहता त्याच्या जवळपासच्या रूम मध्ये 4 मुलं रूम घेऊन राहतात आहे. कोण मुलं आहेत, कुठली आहेत, कशी जगतात आहे, हाकेच्या अंतरावर त्या लोकांनी त्यांना बघितलं पाहिजे, अडीअडचण समजून घेतली पाहिजे. आणि ती अडीअडचण समजून घेण्यासाठी आमचं जे स्लोगन आहे, सेतू सृजन हेतू, त्यासाठी तर्पण आहे. यासाठी सगळ्यांना मात्र अपील आहे की सगळ्यांनी सरसावून समोर आलं पाहिजे. मला वाटतं आत्तापर्यंत आपल्याशी जो संवाद साधलेला आहे तो आपण आता ज्या संवादाच्या शेवटाकडे वळताना मला स्वर्गीय दत्तोपंत ठेंगडेजींचे विचार आठवतात. त्यांचं यूट्यूबच्या माध्यमावर सुद्धा त्या विषयावरचं विश्लेषण त्यावर सगळ्यांनाच आपल्याला उपलब्ध आहे. की त्यांचं असं म्हणणं होतं की वन शुड इसेन्शियली बी अन आयडियलिस्ट अँड इन्सिडेंटली अ पॉलिटिशियन अँड नॉट द अदर वे राऊंड. आपल्या दुर्दैवाने आज सर्वच ठिकाणी, सर्वच राज्यांमध्ये असेल किंवा सर्व जगभरात असेल, आपल्याला अदर वे राऊंडची उदाहरणं जास्ती दिसायला मिळतात. की इसेन्शियली द पर्सन इज अ पॉलिटिशियन अँड इन्सिडेंटली अन आयडियलिस्ट. पण तुमचे विचार ऐकता, तुम्ही हा जो ध्येयवाद अंगीकारलेला आहे तो पाहता आम्हाला असं निश्चितपणे आता वाटायला लागलेलं आहे की दत्तोपंत ठेंगडेजींना जे राजकारणी अभिप्रेत होते ते आपल्यासारखेच होते आणि आपल्यासारखे अनेक अजून या देशाला मिळावेत तरच भारत एक महासत्ता होईल. श्रीकांतजी, आपल्याला जी माणसं ओळखतात, जे आपला राजकीय प्रवास जाणून आहेत, त्यांना तर हे माहितीच आहे की आपल्यातले गुण हेरून स्वर्गीय प्रमोद महाजनजींनी आपल्याला ह्या सक्रिय राजकारणाच्या प्रवाहात जवळपास मला वाटतं आजपासून एक 25 ते 30 वर्ष अगोदर आणलं. त्यानंतर विविध आपल्या पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या आपण पेललेल्या आहेत. म्हणजे त्यामध्ये 2014 विधानसभा निवडणुकीचे महाराष्ट्राचे मुख्य संयोजक, निवडणूक संयोजक म्हणून असेल, किंवा त्यानंतर जे सरकार आलं त्यामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी होतात. आणि आता आपण पक्षाचे सरचिटणीस तथा संघटन मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडताय. हा सगळा एके ठिकाणी व्याप आयुष्यात घडत असताना, कारण राजकारण हा आजच्या तारखेला त्याचा व्यापही मोठा आहे आणि तो व्यापही आहे. तर हे सारं घडत असताना हा तर्पण हा विषय की जो पूर्णपणे सामाजिक, 100% सामाजिक आहे. तर मनात असा विचार येतो की आता म्हणजे हे तर्पण हा सारा विषय आहे, हे नेमकं करायचं कशासाठी?
खरं असं आहे की मुळामध्ये मी ज्या राजकीय पक्षामध्ये काम करतो त्या राजकीय पक्षामध्ये ज्या विचाराचा स्पर्श घेऊन राजकीय पक्षात काम करतो त्या विचारामध्ये नेहमी अंत्योदयाचा विचार केला आहे. पंडित दीनदयाल उपाध्यायांनी जो एकात्म मानव दर्शन मांडलं त्या एकात्म मानव दर्शनामध्ये पंडितजी असं म्हणतात की दीन दलित शोषित पीडित तळागाळातल्या शेवटच्या माणसाच्या आनंदासाठी राजकारणात काम केलं पाहिजे. आता दीनदयालजीने काही वेगळं नाही म्हणलं. म्हणजे प्रभू रामचंद्रापासून तर छत्रपती शिवरायांपर्यंत हे अंडरस्टँडिंग क्लिअर होतं की राजकारण करायचं कशासाठी, कसं राजकारण केलं पाहिजे हा ट्रेंड डेव्हलप झालाय. पण तो का केला पाहिजे तर मुळामध्ये मी पक्षाचं काम करत असताना ज्या पक्षाचं काम करतो तिथे हा सेन्स आहेच मुळामध्ये. पण दुर्दैवाने राजकारणी पॉलिटिशियन्स असं म्हटल्यानंतर लोक त्याच्याकडे ज्या नजरेने बघतात त्यांची चूक सुद्धा नाही, त्यांचे अनुभव आहेत ते. पण मला आवर्जून असं वाटतं की जोपर्यंत राजकारणामधला किंवा राजकारण्यांमधली सेन्सिटिव्हिटी संवेदनशीलता जर त्याची कायम नाही राहिली ना तर त्या राजकारणाचा रावण व्हायला वेळ नाही लागत. म्हणजे राम आणि रावणातला बेसिक फरक काय, अपितू सुवर्णमयी लंका. काय नव्हतं रावणाकडे पण संवेदनशीलता गमावून बसले होते. मला खूप वेळा असं वाटतं की राजकीय क्षेत्रात काम करताना त्यांनी त्याची संवेदनशीलता कायम ठेवली पाहिजे. पण राजकारणाची जर्नीच मुळामध्ये अशी आहे की ती जर्नी करताना किंवा राजकारणातलं अपब्रिंगिंग होताना माणसाची संवेदनशीलता हळूहळू कमी होत जाते आणि तो केवळ यशाकडे फोकस करत जातो. पण त्याची संवेदनशीलता त्यांनी ठरवून कायम ठेवली पाहिजे. आणि मी भाग्यवान आहे की माझ्या नशिबामध्ये तर्पणचं काम करण्याची संधी आली ज्यातनं माझी संवेदनशीलता कायमी राहते आणि अधिक वाढत जाते. तर्पणच का आणि का म्हणून तर्पण. मला आठवतं ज्यावेळेस मी सगळ्या डायरेक्टर्सशी बोलत होतो त्यावेळेस जसं मी हे म्हणतो की प्रश्न आहे म्हणून काम नका करू, प्रश्नाचं उत्तर आहे म्हणून काम करा. पण काम करताना काय करायचं. बरेच वेळा माणसाला हळूहळू सामाजिक क्षेत्रात काम करताना इतरांसाठी मी काय करतो याचा एक अहंकार पण निर्माण होतो की मी तर्पणचं काम करतो, मी अनाथांसाठी काम करतो, मी अनाथांना किट देतो. यातनं कधी कधी दुर्दैवाने हा अहंकार सुद्धा विकसित होऊ शकतो. म्हणजे मी वारकरी संप्रदायाचा आहे, आमच्या घरी आमचे आजोबा आम्हाला नेहमी म्हणायचे की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. म्हणजे हरिपाठ म्हणून माऊलीच्या अधिष्ठानावर लीन होण्याचा सुद्धा अहंकार येऊ शकतो. तर तर्पण करताना पण अहंकार येऊ शकतो की मी केलं, माझ्यामुळे झालं. पण तो जर घालवायचा असेल तर मला एक ओशोचं फार सुंदर वाक्य आठवतं. सुफी पंथावर बोलताना ओशो असं म्हणाले कि मुकाम को पाने के हड़बड़ाहट में राही पथ पे चलने का आनंद भूल चुका है और जो राही पथ पे चलने का आनंद नहीं ले सकता वो मुकाम को पाने का आनंद क्या खाक ले. तर मी तर्पणचं काम करताना मी त्याही वेळेस सगळ्या डायरेक्टर्सला म्हटलं होतं की आनंदाने काम करा, आनंद मिळण्यासाठी काम करा. जेव्हा माणूस एखाद्या ऑर्फन मुलाला किट देतो तो देऊन आल्यानंतर किंवा देताना मी देतो हा भाव जर निर्माण झाला तर आपण काम करणाऱ्या मानसिकतेवर अन्याय करू. पण तो देताना जर आनंदी असेल तर त्याची एनर्जी त्या ऑर्फन मुलावर रिफ्लेक्ट होईल आणि तो पण त्याचा आनंद घेईल. तुम्ही सगळ्या लोकांना मी सांगितलं की आनंदाने काम करूया. तुम्ही घरातून तुमच्या प्रोफेशनसाठी बाहेर पडता आणि तुम्ही घरातून तर्पणसाठी बाहेर पडता. तुम्ही ज्यावेळेस तर्पणसाठी बाहेर पडता तेव्हा आनंदाने बाहेर पडा. मग आनंदाचे डोही आनंद तरंग. तुमचा डोहा आनंदाचा असेल तर तरंग आनंदाचा असेल. आणि मला आठवतं की मी ग्रॅज्युएशनमध्ये असताना 6 सोनेरी पानं नावाचं पुस्तक वाचलं होतं. तर त्यावेळेस तर स्टुडंट पॉलिटिक्समध्ये मोठं होणं, CR होणं, UR होणं, GS होणं आणि स्टुडंट मुवमेंटमध्ये काम करणं तो फेज होता. मला सावरकरांचं एक वाक्य नेहमी आठवतं आणि कदाचित मला असं वाटतं की तर्पणचं काम करताना त्याही वाक्याने एक मोठा ट्रिगर दिलाय. 14 वर्षाचा कारावास आणि काळ्यापाण्याच्या शिक्षेकरता सावरकर गजाच्या आड उभे आहेत. नुकतंच लग्न झालंय, पत्नी भेटायला आली आहे.
जेलरनी सांगितलं 2 मिनिटं भेटायचं, याच्या पलीकडे वेळ नाही. मोठे स्वप्न डोळ्यासमोर पत्नीच्या, नवरा जेलच्या आत. सावरकरांनी विचार केला, काय 2 मिनिटात सांगू बायकोला. पण विचार करत असतानाच गदाच्या समोर येऊन त्यांच्या पत्नी उभ्या राहिल्या. सावरकर आपल्या पत्नीचे दोन्ही हात हातामध्ये पकडून म्हणतात की 4 काटके एकत्र करून मुलंबाळ निर्माण करून संसार करणं, याला जर तू जीवन म्हणत असशील, असं जीवन कुत्रे, मांजरं, कावळे, चिमण्या सुद्धा जगतात. आपण माणसं आहोत, यापेक्षा भिन्न पातळीवरचं जीवन जगण्याची आपली क्षमता असली पाहिजे. आपणच जगायचं, आपणच कमाई करायची, आपणच खर्च करायचा, त्याच्या पलीकडे जगलं पाहिजे, कारण आपण माणसं आहोत. मला खूप वेळा असं वाटतं की ही भिन्न पातळीवरचं जीवन जगण्याची क्षमता, याची जागा म्हणजे तर्पण फाउंडेशन आहे. आणि ते आनंदाने करायचं, ते उत्साहात करायचं, ते नव्या एनर्जीने करायचं, नव्या चेतनेने करायचं. म्हणजे जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रंध्रातून संवेदना, धमण्यातल्या रुधिराच या खलभेदण्याची आसदे, सामर्थ्य या शब्दाचा आणि अर्थ या जगण्यास दे. हा जगण्यातला अर्थ शोधायची जागा म्हणजे तर्पण फाउंडेशन आहे. वा. आणि मला असं वाटतं की केवळ तर्पण फाउंडेशनचे डायरेक्टर्स नाही, तर तर्पण परिवार जो 5-5.5 हजार लोकांचा महाराष्ट्रामध्ये उभा राहतोय, त्या परिवाराने सुद्धा जगण्यातला आनंद जर शोधायचा असेल, निर्व्याज आनंद, निरपेक्ष आनंद, स्वच्छ आनंद, निर्मळ आनंद, ती जागा म्हणजे तर्पण फाउंडेशन आहे. आणि या तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातल्या एका सेक्शनच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून हा एक गोवर्धन पर्वत उचलला आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे या संकल्पात इतकी ताकद आहे की एक कृष्ण येईल, करंगळीवरती करेल आणि आमच्या काठ्यांना एक मोठा आधार मिळेल. श्रीकांतजी, मगाशी आपण म्हणालात की आपण वारकरी संप्रदायातले आहात. मला असं वाटतं की या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे ते श्री विठ्ठलाचा आपल्यावर निश्चितच आशीर्वाद आहे. आणि आपण जे हे कार्य उभं करू पाहत आहात ते त्याच्यामध्ये एक त्याचा गाभा हा कुठेतरी 2 ओळींमध्ये जर त्याचं सिंहावलोकन करायचं झालं तर तो असाच राहील की दर्पणी पाहता रूप न दिसे हो आपुले, बाप रखुमा देवीवरे मजा ऐसे केले. श्रीकांतजी, आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातनं आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी हा संवाद साधलात, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आणि आपल्या ह्या तर्पण फाउंडेशनला यशाची उंच उंच शिखरे प्राप्त होत अशी एक सदिच्छा पांडुरंगाचरणी व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.